श्री स्वामी समर्थ। आज अधिक मासातील पौर्णिमा आहे। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तर आज अधिक मासाच्या या पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे। हा दिवा का लावायचा असतो? आपल्याला पौर्णिमेस रात्री दिवा लावायचाच असतो। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। खूप छोटा पण खूप प्रभावी उपाय आपल्या आयुष्याचे दुःख, समस्या, अडचणी संपवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे। नक्की करा। तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि ही अधिक मासाची पौर्णिमा का महत्त्वाची आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे। परत सांगते, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही केलेली छोटी पण सेवा असेल ना, तर त्याचा अधिक पटीने पुण्य तुम्हाला मिळेल। त्यामुळे काही जर तुम्ही उपाय केले तर त्याचं इच्छित फळ जे आहे ते तुम्हाला 100% मिळेल। म्हणून आजचा दिवस जो आहे तो खूप शुभ आहे, खूप खास आहे। तुम्हाला जे काही उपाय सोपे सांगितलेले आहेत ते नक्की करा। जमतील तेवढे करा। पौर्णिमा दर महिन्याला येत असते, पण यावेळेस ही अधिक मासातील पौर्णिमा ही दरवर्षी येत नाही। आपल्याला माहिती आहे अधिक मासच 33 महिन्यांनी येत असतो। तर त्यामुळे आजची पौर्णिमा जी आहे ही खूप शुभ आहे आणि आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे। त्यामुळे आजचा दिवस आपल्याला वाया न जाऊ देता सांगितलेले उपाय करायचे आहेत। तर आजचा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, ठीक आहे। आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता। तुम्ही पणती घ्या, तुम्ही पितळेचा घ्या, तुम्ही स्टीलचा घेऊ शकता दिवा, चांदीचा दिवा घ्या, हरकत नाही। पण आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे। ते जे आपण देवांसाठी तेल वापरतो तर त्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, ठीक आहे। मोहरीचं तेल घेतलं तुम्ही तर अतिउत्तम। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायची आहे आणि एक तुम्हाला भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे। भीमसेनी कापूरच तुम्ही जमल्यास वापरा। हे बघा, तुम्ही आता नसेल तर ठीक आहे, पण तुम्ही कधी पण कुठे बाहेर गेला ना तर देवाच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला भीमसेनी कापूर मिळतो, तिथून तुम्ही तो मागवू शकता। तर भीमसेनी कापूर खूप गोष्टींसाठी उपयोगी असतो। त्यामुळे घरातले जे जीवजंतू आहेत ना ते नाश होण्यासाठी खूप मदत होते आणि त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते। नकारात्मकता काढून टाकण्याची शक्ती जी आहे ती खूप जास्त असते। त्यामुळे भीमसेनी कापूर तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे। यानंतर पौर्णिमेला तुम्हाला हे बघा, आज तुम्ही सकाळी मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ केलाच असेल। कुठल्या पण पौर्णिमेला लक्षात ठेवा, घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे, उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा, मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढा। तर या गोष्टी करायच्या आहेत। या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हा जो दिवस आहे ना, या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि या दिवशी जर आपण हे उपाय केले ना तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही। सगळं सुख आपल्याला मिळतं। आपल्या घरावर खूप 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 कमी अडचणी येतात, कमी दुःख येतात। तर त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला जवळपास संध्याकाळ म्हणजे थोडंफार अंधार पडतो तेव्हा 6-6:30 नंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर साईडला, असं काही नाही की उजवी बाजू डावी बाजू, हरकत नाही, तुमच्या इथे साईडला कोपरा असेल मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर, तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, ठीक आहे। जसं मी सांगितलं तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे मोहरीचं, त्यामध्ये एक लवंग आणि तुम्हाला भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे। आता लवंग जे आहे हे बघा, मी नेहमी सांगते लवंगमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते। यासोबतच माता लक्ष्मी जी आहे ती लवंगाच्या वासाने आकर्षित होते, ती खेचली जाते आणि भीमसेनी कापूर पण मी तुम्हाला सांगितलं की का वापरायचा आहे। तर या गोष्टी टाकून तुम्हाला तो दिवा जो आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे दिव्याकडे बघून आणि या दिव्याला तुम्हाला मनापासून सांगायचं आहे की हे अग्निदेवता, माझ्या घरातल्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ दे। त्यानंतर तुम्हाला कोणतीही मनामध्ये इच्छा असेल, काहीही प्रार्थना तुम्ही त्या दिव्याकडे बघून मनापासून करा आणि त्यानंतर घरामध्ये येऊन तुम्हाला तुमच्या देवाऱ्यासमोर उभं राहून सुद्धा नमस्कार करायचा आहे सगळ्या देवांना। तर अशा प्रकारे हा दिवा लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे। फार काही करायचं नाही, एवढा हा छोटासा उपाय आहे। पण हे बघा, जसं आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनाला घराबाहेर पणत्या लावतो, का लावतो? कारण तो दिवस खूप शुभ मानतो आपण, लक्ष्मीपूजन असतं
तर म्हणूनच तसं तेवढंच महत्त्वाचा आजचा दिवस आहे. म्हणून तुम्हाला लक्ष्मी देवीसाठी, लक्ष्मी मातेसाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. पौर्णिमेचा शुभ दिवस आहे, त्यामुळे न विसरता आजच्या संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिव्याचा उपाय करायचा आहे. नक्की तुम्हाला चांगले अनुभव येतील. दिवा हा तुम्ही फक्त लावून बघा. दिवा लावल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं. तर तुम्ही करून बघा आणि दर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तरीही हरकत नाही आहे. या उपायाने तुम्हाला फायदाच होणार आहे. नक्की तुम्ही तुमचा अनुभवसुद्धा मला सांगा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.